हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर बघू शकता काल एकदमच ठरलं गावी जायचं आणि मस्त मस्त अशी तयार झाले रक्षाबंधनला आणि निघालो बघा. आमची ट्रेन पण उशीर झालेला आम्हाला जायला. अहो किती फास्ट फास्ट चालत आहेत बघू शकता. मग आम्ही असं फास्टमध्ये गेलो आणि पोचलो बघा असं मस्त रेल्वे स्टेशनला. आणि रेल्वे स्टेशनचं आमचं तात्काळमध्ये गेलो, जनरलमध्ये आले पण मस्त अशी गाडी भेटली बघा. मस्त असंच ट्रेनमध्ये प्रवास करत भारी वाटतंय बघा. माझी बहीण पण आली होती, ती हाडपसवरून बसली, मी पुणे स्टेशनवरून बसली. हिचं पोरगं बघा आगाव पांड्या. मस्त असं खात पित आलं बरं का. खूप एन्जॉय केला आम्ही असं मस्त मस्त. आणि पुढं गेलो थोडा वेळ आणि तिथे एक ताई होत्या, त्या नाही का त्यांची शेती आहे म्हणे ह्याची पेरूची. तर त्यांनी आम्हाला अशी मस्त मस्त पेरू दिले बघा. एकच नंबर. आम्ही असं एवढे एन्जॉय करत आलो ना गावी, काय सांगायचं. खूप भारी होतं बघा. ह्या ताईने दिल्या होत्या आम्हाला पेरू. मस्त आम्ही असं मस्त एन्जॉय करत करत बघा. माझ्या पोरींची मस्ती चालू होती, तो तिला खिजवत होता. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे, कझन सिस्टर आहे ती माझी. आणि मस्त मस्त आम्ही बघा आमचे गावचे आमचे दैवत विलासराव देशमुख आणि आम्ही पोचलो आमच्या गावी, म्हणजे लातूर. तुम्हाला कळलंच असेल की आमचं गाव आहे लातूर. मग मस्त आम्ही दोघी बहिणीनं फालुदा एन्जॉय केला. आणि आमच्या गावाला जायला बस लागायला खूप टाईम होता. तर बघू शकता आम्ही रेल्वे स्टेशनवरून बस स्टॉपला आलो आणि आमच्या लातूरचं बस स्टॉप दाखवते तुम्हाला. हे बघा आमचे गावची लोक, आमची माणसं. असं भारी वाटतं जरा आपल्या गावी आली की फील भारी होतं. पोरांची मस्ती चालूच होती बघू शकता. मग फायनली मी बसमध्ये बसलो आणि आमचं गाव बघा, माझं गाव, माझी जन्मभूमी, माझं गाव बघा. मस्त आमचं गावचं बस स्टँड. मग मी घरी आले आमचे बघा. इकडं मस्त माझे भाऊ वगैरे बसले होते, तयारी चालू होती. इकडं भाऊजे जेवत होती, इकडं चालले लेकरांचं आवरावरी. येऊन टाईम झाला होता. नाही माझी सारखी कामातच असती. मग मस्त अशी मी रेडी झाली दुसऱ्या दिवशी बरं का. तर रेडी झाले. इकडं दुसऱ्या दिवशी झोपून उठून माझी पोरगी बघा, माझा भाऊ तयार करत होता पोरांना रक्षाबंधनच्या तयारीसाठी. मस्त मस्त असं सगळ्यांना राखी बांधल्या. तर राखीचा कार्यक्रम कसा झाला तुम्हाला सांगते. माझी आई बघल तेव्हा कामातच असते. मग आम्ही असे मस्त मस्त फोटोशूट केले बघा राखी बांधल्यावर. आणि मस्त बघा असं राखीचं असं मस्त. माझे 2 भाऊ आहेत. हे मला 2 भाऊ आणि 1 बहीण आहे बरं का. माझ्या भावाला 3 मुली आणि तो माझा पलीकडचा हा भाऊ आहे ना, थोडासा आजारी, किडनी खराब झाल्यात, काय सांगायचं, खूप टेन्शन आहे. तर तो पलीकडचा भाऊ बिमार आहे माझा. त्याला बघून मला एवढं रडा येत होतं तुम्हाला सांगते. असं मस्त मी त्याला ओवाळलं. तर माझ्यापेक्षा लहान आहे, फक्त 27 वर्षाचा, पण त्याच्या किडनीच्या लहानपणापासूनच छोट्या होत्या असं डॉक्टर बोलले. त्याच्यामुळे मी गेले नसता, मी जात नाही लवकर, माझी बहीण जाते. तर चला आजसाठी एवढंच.